तेव्हा मराठे होते म्हणून आजही जगन्नाथपुरीची रथयात्रा साजरी होत आहे। चला तर एका मिनिटात जाणून घेऊया जगन्नाथपुरीची रथयात्रा आणि मराठ्यांचा रंजक इतिहास। तर 1751 मध्ये ओडिशावर नवाब अलीवर्दी खानाची सत्ता होती। त्यात परकीय आक्रमकांनी अनेकदा हे जगन्नाथपुरीचं मंदिर लुटलं होतं आणि त्यांच्याच भीतीमुळे अनेकदा या मंदिरातल्या मूर्ती लपवाव्या लागायच्या आणि अशा अनेक कारणांमुळे त्यावेळेस जगन्नाथपुरीची रथयात्रा ही पूर्णपणे बंद झाली होती। पण पुढे 18व्या शतकात नागपूरच्या रघोजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बंगालवर विजय मिळवला आणि ओडिशाला मराठा साम्राज्यात सामील केलं। पुढे रघोजीराजेंनी ज्यावेळेस या मंदिराची दुरावस्था पाहिली त्यावेळेस त्यांनी तात्काळ शेकडो एकर जमीन ही या मंदिराला दान केली आणि या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला आणि थांबलेली रथयात्रा लगेच सुरू सुद्धा केली। त्यावेळी 40 लाख रुपये देऊन मंदिर परिसरात अन्नछत्र उभारण्यात आलं। भाविकांसाठी 22 धर्मशाळा बांधल्या। एवढंच नाही तर जगन्नाथ मंदिरासमोर जो हा अरुण स्तंभ आहे तो सुद्धा मराठ्यांनीच बसवलेला आहे। त्यामुळे आज जी जगन्नाथाची तुम्हाला भव्य यात्रा दिसते ती मराठा साम्राज्याच्या धर्माप्रती असलेल्या श्रद्धेची आणि पराक्रमाची जिवंत साक्ष आहे। तर मराठ्यांचा हा अभूतपूर्व इतिहास तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा।